गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। वसुदेव सुतम देवं कंसचानूरी मर्दनं देवकी परिमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतिक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं महापातकनाशनम् सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मनोजयं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजयं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चराचरामध्ये वास करणारी अखंड ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आणि अशा त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने आणि साधू संतांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नाने सहकार्याने आणि आपल्या स्वतःच्या भाग्याने आणि सुरुवात केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आज आपल्या सप्ताहाचा 6वा दिवस आहे आणि उद्या पहिल्या सत्रामध्ये ग्रंथाची सांगता आणि गीता पाठ आणि परवाला काल्याचं कीर्तन दिंडी सोहळा गेला एका वर्षावरती आनंद। 6 दिवस कसे निघून गेले हे की नाही कळले सुद्धा नाही। संसारातले दिवस आठवतात, परमार्थातले आठवत नाही। सप्ताह असं वाटतं की महिनाभर खरोखर चालला पाहिजे है की नाही। सर्व बरोबर असते सप्ताहामध्ये आहे की नाही। अन्नही पवित्र असते कारण रोज हरिचिंतन असते। पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन, हरिचिंतन असते, अन्नही पवित्र असते आणि त्यामध्ये रोजच्या पेक्षा जरा बरंच असते संसारातल्या पेक्षा आहे की नाही। कारण सामूहिक भोजन में और सामूहिक भजन में बहुत आनंद मिलता है। घरी जेवण करा तुम्ही, किती चांगला स्वयंपाक करा, पण जमणार नाही जेवण। सार्वजनिक म्हटलं की पंक्तीमध्ये एक तरी पोळी माणूस शिल्लक खातल्याशिवाय राहत नाही आहे की नाही। आणि व्यवस्था म्हणजे सकाळी मस्त केळीच्या पानावरती वरणपोळी, आपल्याकडे वांग्याची भाजी,
आणि संध्याकाळी आता लगे गौर आरावरच्या बट्ट्या शेकणं चालू झाल्या. हा पेटवलं तिकडे समजा आता गौऱ्या आता शेकायला सुरुवात करतील लगेच कार्यकर्ते. आता मी बी जाईन त्याला मदत करायला शेकायला समजा एखादा घंटा कदात करतो. आणि एक बाणी एक वचन एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं चरित्र श्रवण करत आपण या ठिकाणी. आणि 46 वर्षापासून या सप्ताहाचं नियोजन आहे. आणि माऊलीचा समाधी सोहळा सुद्धा साजरा होतो. आणि देणगीदारही तुम्ही अशा पद्धतीने देणगी देतात की हाही कार्यक्रम पार पडला पाहिजे आणि समाधी सोहळा सुद्धा झाला पाहिजे. एवढी तयारी तुमची आहे परमार्थामध्ये. संसारामध्ये तातडी करणारे भरपूर आहे हो. हा एवढी धावपळ करतात काही काही की पाणी सुद्धा पित नाही. हा पण करावी तातडी परमार्थाची. हे शिकावं तर तुमच्यापासून शिकावं. आणि आजच्या पहिल्या सत्रामध्ये आपण वाली वधापर्यंत आलो. आणि नंतर वालीने सांगितलं की देवा मला मरायचं दुःख बिलकुल नाही. आता या ब्रह्मांडाचा चालक मालक सर्व काही तो जर मला मांडी देत असेल मरणाचं दुःख बिलकुल नाही. फक्त माझा स्वीकार करा देवा की झाले. आणि माझ्या अंगदाचा आणि तुम्ही स्वीकार करा. वालीचा पुत्र अंगद आहे. वचन दिलं भगवान परमात्म्याने. आणि नंतर देह सोडला वालीने. देह तो सोडायचाच आहे. हा विषय पहिला पण देह सोडायचाच आहे. देह जाणारच आहे. देह जाणार त्याशी काळबा आहे की नाही. परंतु तो कसा देह सोडायचा हे फार महत्वाचं आहे. एक मारताना असे 2 बोट वर करायला लागला. असे 2 बोट वरती. मुलांनी असा अंदाज लावला की बहुतेक बाबाला राम लक्ष्मण दिसत असतील देह सोडताना. नाहीतर मग राम कृष्ण हरी असं काहीतरी आठवत असेल किंवा राम म्हणायची इच्छा असेल, कृष्ण म्हणायची इच्छा असेल, हरी म्हणायची इच्छा असेल, पण बोलता येत नसेल म्हणून असे बाबा 2 बोट वरती करतात. पण बोट सरळ नाही करायचे, ते असे वाकायचे. वैद्य होते. वैद्याने आणलं, सांगितलं तुम्ही काही पैसे घ्या पण बाबाला बोलता आलं पाहिजे. दिली औषधी, बोलायला लागलं. ते म्हणे बाबा तुम्हाला राम आवडतो का कृष्ण का हरी, बोला लवकर. म्हणे मला रामही आवडत नाही, कृष्ण बी आवडत नाही, हरी बी आवडत नाही. म्हणे मग असे बोट काऊन करून राहिले ते वरती. अरे म्हणे आपल्याकडे जे 2 बैल आहे ना त्याच्यात माझा लय जीव होता. आता मी गेल्यानंतर त्याची फजिती करू नका हे तुम्हाला सांगत होतो की त्यांच्याकडे लक्ष ठेवू जा. आता हरणाच्या देहाची वासना झाली तर काय झालं, हा आहे की नाही. हरणाची वासना झाल्यामुळे भरताला हरण व्हावं लागलं. हा आणि एखाद्याला अशी बैलाची वासना झाली शेवटच्या टायमाला तर काय होईल, नागराला येईन तर त्याच्याच घरात येईल, आहे की नाही. आणि मग नागराला झोपलं की डोळ्यात पाणी येतं बैलाच्या. लोक म्हणतात हा आहे की नाही. म्हणून त्या वेळेलाच आहे ना प्रत्येकाचा विषय हा. वाली आणि जटोईचा प्रसंग फार महत्वाचा आहे रामकथेमध्ये. घेतला तर फार महत्वाचा आहे. की वानर
तिकडं पाहिलं तर पक्षी, पण यांनी सुद्धा शेवटच्या टायमाला देवाचं नाव मुखामध्ये त्याला पाहिलं आणि म्हणून अंतकालेच महामेळ. आणि पुढे सुग्रीवाला राज्यावरती बसवलं, त्याचा राज तिलक केला, राज्याभिषेक केला सुग्रीवाचा आणि युवराज पद दिलं अंगदाला. राज्य चालायला लागलं. पण सुग्रीव गेला ना विसरून. सुग्रीव विसरून गेला, कारण देवाला दिलेलं वचन विसरून जाणे हा जीवाचा स्वभाव आहे मुळामध्ये. ज्या वेळेला गर्भामध्ये असतो आपण क्यू बघतो की नाही देवाची, काय सांगू गर्भीची यातना आणि मज भोगिता. त्यावेळेला देवाला विनंती करतो, एक वेळ करी या दुका वेगळे, एक वेळ करी या दुका वेगळे, कवेळ करी या दुका वेगळे, एक वेळ 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 करी या दुका वेगळे. गोरिताची जाणे उगवणी, गोरिताची जाणे उगवणी, दुरिताचे झाडे उगवणी, दुरिताचे झाडे उगवणी. या एक वेळ करी या दुका वेगळे, एक वेळ करी या दुका वेगळे, एक वेळ करी या दुका वेगळे. आणि गर्भामध्ये असताना काय म्हणतो आपण, एक वेळ सोडो मला आणि मी काय करेल, आठवी न पाय हा माझा नवस आहे की नाही, आणि रात्री दिवस पांडुरंग. पण विसरून जातो की नाही. खेडेगाव आहे, खेडगाव, आणि खेड्या गावामध्ये संध्याकाळची वेळ आहे. गाडी बैल घेऊन आला एक शेतकरी आणि त्याच्या शेजाऱ्याशी त्याचं काही जमत नाही. गाडी बैल घेऊन आला त्या वेळेला त्या शेजाऱ्याचा मुलगा अंगणात खेळत होता. काहीतरी वाजलं असेल तर ते बैल तुमच्याकडे काय म्हणतात, उचकले आहे ना, हा काही ठिकाणी बुजाडले म्हणतात, भडकले म्हणतात आमच्या गावाकडे. आणि ते निघाले पडत, ते आवरात नाही. तो शेतकरी दोन्ही हाताने बैलांना आवरण्याचे प्रयत्न करतो पण ते आवरत नाही. त्यावेळेला गाडी बैलवाल्याने सांगितलं त्या मावशीला, मावशी तुम्ही मुलगा त्या मुलाला उचला, बैल आवरत नाही, गाडी खाली येणार मरणार, उचला त्याला लवकर, बैल आवरत नाही. त्यावेळेला मावशी म्हणते, तू मरू तर दे मग सांगते तुला. तोपर्यंत गाडी जवळ यायला लागली. मावशी मुलाला उचला, मावशी मुलाला उचला, मावशी मुलाला उचला, तू येऊ तर दे, येऊ तर दे.
आणि असं करत करत गाडी आली आणि मुलाच्या अंगावरून ती गाडी, आणि नंतर मग त्याच्या नावाची कोर्टात केस टाकली. वकील साहेबांकडे गेला, म्हणे साहेब असं असं झालं, आणि खरं खरं सांगितलं त्याने. आणि वकील साहेबांकडे खरंच सांगावं, डॉक्टरांकडे खरं सांगावं, साधूकडे गेल्यानंतर खरं सांगायला पाहिजे. मग त्यावेळेला वकील साहेबांनी सांगितलं, म्हणे चिंता करू नका, मी तुम्हाला वाचवतो, सजा होऊ देत नाही, पण म्हणे पैसे 10 लाख रुपये लागतील बा. त्याने सांगितलं 10 लाख घ्या पण मला वाचवा. आणि त्या वकिलाने सांगितलं त्याला, की मी तुला काही विचारलं ना, त्यांच्या वकिलाने काही विचारलं ना, जे जणे सुद्धा काही विचारलं तर फक्त एकच म्हणायचं, उई. काय म्हणायचं? बोलायचं नाही, उई म्हणायचं फक्त. मी सोडवतो, 10 लाख रुपये द्यावे लागतील, म्हणे काही चिंता नाही, मला तुम्ही वाचवा, मी देतो तुम्हाला 10 लाख रुपये. आणि त्या मावशीला आणि त्याला कटघऱ्यामध्ये समोरासमोर उभं केलं. त्यावेळेला त्या ताईच्या वकिलाने विचारलं, तुझी गाडी होती का? म्हणे उई. तुझ्या गाडी खाली गेलं का मुलगा? म्हणे उई. तू बोलत का नाही? म्हणे उई. जज म्हणे तू बहिरा तर नाही? म्हणे उई. का मुका आहे? म्हणे उई. तुला गुन्हा मंजूर आहे का? म्हणे उई. त्यावेळेला ती जे मावशी होती ना, पाऊंड राहिली होती ना, यानं ऐकून राहिली होती त्याचं उई उई उई. त्या टायमाला ते मावशी म्हणायला लागली जज साहेबांना, म्हणे साहेब हा आता उई उई करतोय, याला चांगलं बोलता येतं, शेजारीच राहतो, गाडी बैल आली त्या टायमाला म्हणायचा मावशी मुलाला उचला, मावशी मुलाला उचला, बैल आवरात नाही तो मरेल, त्याला उचला, त्याला उचला, बैल आवरात नाही मावशी त्याला उचला. हा तेव्हा चांगला बोलत होता म्हणे, ना आता मुक्का झाला. तुमच्या लक्षात नाही आलं का? आलं ना? हा, जज साहेबांनी सांगितलं असं म्हणत होता हा? म्हणे हो म्हणत होता. म्हणे मग त्याची काही चूक नाही. तो जर म्हणत होता बैल आवरात नाही, मुलाला उचला, तो मरेल, तर तू का उचललं नाही? हा, म्हणजे ते याला कोर्टामध्ये खेचायचं तुझ्या मनात आधीपासूनच होतं, मरू तर दे. हा, मग सांगते तुला, जा म्हणे, तो निर्दोष आहे, चूक तुझी आहे. झाली सुटका. वकील साहेब म्हणे गड्या तुला सोडवलं ना मी? म्हणे हो. मग म्हणे आता माझे 10 लाख रुपये देऊन दे. म्हणे उई. का? म्हणजे ज्याने वाचवलं तसं आहे. तसं देवालाही आपण काय करतो, त्याने सोडवलं की हा आधी त्याला विनंती करतो, 10 लाख रुपये देईल समजा, तसं आहे की नाही? आठवीन पाया माझा नवस, 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 आठवीन पाया माझा नवस. रात्री दिवस पांडुरंगा, रात्री दिवस पांडुरंगा, रात्री दिवस पांडुरंगा, रात्री दिवस पांडुरंगा. आठवीन पाया माझा नवस, अनवस, आठवीन पाया माझा नवस, आठवीन पाया माझा नवस, आठवीन पाया माझा नवस. हे राम राम राम, ये राम राम राम,
आणि तसंच झालं ना हे. सुग्रीवाला देवाने काय केलं, युद्धाला मदत केली, वाली मारायला मदत केली नाही का. हा, आणि पत्नी सोडवायला मदत केली, राज्यावरती बसवलं, किष्किंधा नगरीचा त्याला राजा बनवलं देवाने. पण सुग्रीवाने काय वचन दिलं होतं की मी सीता मातेला आणि शोधायला मदत करेल. आणि विसरला ना तो. विसरला. त्यावेळेला रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा अरे सुग्रीव येत नाही, फिरूनही पाहत नाही आपल्याकडं. लक्ष्मणजी म्हणतात, जीवाचा स्वभाव आहे देवा तो, देवाकडून काम करून घ्यायचं नंतर पाहायचं सुद्धा नाही. सुरुवातीपासून चालू झालं. आणि त्यावेळेला सुग्रीवाला त्या ठिकाणी निमंत्रण पाठवलं. सुग्रीव आले आणि हनुमंतरायाच्या हाती निरोप दिला. आले सुग्रीव. रामचंद्रांनी सांगितलं तुम्हाला वचन दिलेलं आहे सीता शोधायला. म्हणे देवा माझ्या स्मरणात आहे ना, पण नवीन नवीन राजा झालो ना, जरा कारभार हाती यायला टाइम लागला मला. सर्व वानर सेना घेतली आणि वानर सेना घेऊन आणि सागराच्या किनारी आले. आणि सागराच्या किनारी आल्यानंतर आकराड विकराड एक पक्षी डोंगरासारखा आणि आवाज दिला की मी बऱ्याच दिवसापासून भूक आहे, आता तुम्हाला खाणार. तो मोठा पक्षी आहे पण त्याला उडता येत नाही. त्यावेळेला वानर सेनेमध्ये सर्व म्हणायला लागले की गेलो ना आपण आता. पाळासारखा पक्षी आहे, अरे सर्वांना गिळून टाकेल एका खट्टे. असा पक्षी नाही पाहिला. आणि त्यावेळेला कोणीतरी म्हटलं आतमधून की अरे आपल्यापेक्षा तर भाग्यवान तो पक्षी आहे की मरताना रामाचं नाव घेतलं त्याने. एक म्हणे कोण रे, अरे जटायू ना, आपल्यापेक्षा भाग्यवान. जटायूचं नाव घेतल्यानंतर त्याने सांगितलं पक्षाने, तुम्ही जटायूला ओळखता का? म्हणे हो, देवाची पत्नी सीता तिची सोडवण करता करता प्राण दिला त्याने, आणि आम्ही सीता मातेला शोधायला चाललो. त्यावेळेला त्याने सांगितलं मी जटायूचा भाऊ आहे संपाती. शर्यत लागली होती आमच्यामध्ये सूर्यापर्यंत जाण्याची एक वेळ. जटाई परत फिरला, मी थेट गेलो तिथपर्यंत आणि माझे पंख जळाले आणि मी असा येऊन पडलो खाली. आणि त्याची तीक्ष्ण नजर होती, बारीक दुर्बीन सारखी. आणि पूर्ण लंकेवरती त्याने नजर टाकल्यानंतर अशोक वाटिकेकडे नजर गेली. तिथून सांगितलं सर्वांना की सीता माता रावणाने अशोक वाटिकेमध्ये ठेवलेली आहे, वृक्षाखाली बसली आहे, प्रभू रामचंद्रांचं चिंतन करते आहे आणि अन्न पाण्याचा सर्व त्याग केलेला आहे. तिथून सांगितलं संपातीने. आता लंकेमध्ये जाणार कोण? कारण सागर पार करायचं आहे ना. सर्वांनी निवड केली हनुमंतरायाची, आणि हनुमंतरायाची निवड केल्यानंतर रामचंद्रांनी बोटातली अंगठी दिली आणि हनुमंताकडे, आणि जय श्रीराम असे म्हटले. आणि जय श्रीराम म्हटले आणि उड्डाण घेतली.
आणि हनुमंतराय सागर पार करत असताना सापांची आई सुरसा हिला परीक्षा घ्यायला पाठवलं देवांनी सुरसाला. आणि सुरसा त्या ठिकाणी आल्यानंतर हनुमंतरायला आडवी झाली आणि मी तुला गिळणार, भुकी आहे मी. मोठा अकराड विकराड जबडा केला तिने. हनुमंतराय म्हणतात काही हरकत नाही, मला आधी लंकेत जाऊ दे, लंकेमध्ये मला जाऊ दे आणि सीतामातेचा शोध घेऊ दे आणि नंतर मला तू गिळायचं. त्यावेळेला सुरसाने सांगितलं की एवढं कोणी इमानदार नाही, हा एवढं इमानदार नाही कोणी. हनुमंतराय म्हणाले मी तुला नक्कीच भेटेल, मला जाऊ दे, मी तुला आताच गिळणार. मग हनुमंतरायने सांगितलं मला गिळायचं ना तुला काही हरकत नाही, पण एकदा मी तुझ्या मुखामध्ये येतो आणि मुखामध्ये आल्यानंतर बाहेर आलो तर मग मला गिळायचं नाही. हनुमंतरायाने समजा 100 कोस दे मोठा केला, मग आता तो ते गिळायला जबडा किती लागेल, तिला मोठाच लागेल ना. डोक्यामध्ये टोपी घालायची तर मग टोपी मोठी लागते का डोकं? हा शब्द जरी असेल डोक्यात टोपी घाला, डोक्यात म्हणजे डोकं फाडायचं आणि टोपी घालायची असं आहे का? ते शब्द डोक्यात टोपी घाला असेल, पण टोपी डोकं घाला आहे की नाही. पायात बूट घाला, शब्द काय आहे? पायात बूट घाला. आता बुटात पाय असतो का? बरोबर आहे ना, बुटातच पाय असतो ना, का पायात बूट असतो? पण जे वस्तू साठवायची असेल तिच्यापेक्षा दुसरी मोठी लागेल ना. तिलाही तसं मोठं बुक करावं लागलं. हनुमंतराने अजून बुक मोठं केलं आणि फार मोठं बुक झाल्यानंतर हनुमंतराने सूक्ष्म रूप धारण केलं, सुरसाच्या मुखात केले. मस्त नाचले कुदले वगैरे. आता तिला एवढं मुख बंद करायला टाइम लागणारच ना. हा धीरे धीरे मुख बंद करायला लागले. तेवढ्यात हनुमंतराय नाचले, बाहेर आले, हात जोडून उभे राहिले. म्हणे आता मला गिळायचं नाही. शब्द होता की बाहेर आला की गिळायचं नाही. सुरसाने आपलं खरं स्वरूप प्रगट केलं. म्हणे मला देवांनी पाठवलं तुमची परीक्षा घ्यायला. हो जस जस सुरसा बदन बळावा, जस जस सुरसा बदन बड़ावा, पास न करे रोष दिखावा. सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. हो सर जोजन क्षेत जोजन दे आनंद की ना, आती लग रूप पवन सुत दीना. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. हो बदन बड़वी बुई माई आवा, आजा बेदाता ही तेरो नाचा. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. हो माई शरण जही लागी बेटावा, होगी बल शरण तोर पै पावा. राम सिया राम जय जय राम, राम
तरवस दशरथ हाजिर बिहारी राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम ओ मंगल भवन अमंगल आरी तरवस दशरथ हाजिर बिहारी तरवस दशरथ हाजिर बिहारी तरवस दशरथ हाजिर बिहारी मंगल भवन अमंगल आरी तरवस दशरथ हाजिर बिहारी हे राम 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 हे राम 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 हे राम 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 हे राम 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 हे 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 राम आणि सुरसाने हनुमंतरायाला नमस्कार केला आणि देवतांनी ठरवलं की हनुमंतराय सीतेचा शोध घ्यायला चालले. सीता ही भक्ती आहे. सीता कोण आहे? भक्ती आहे. आणि भक्तीचा शोध घेणारा जो आहे ना तो बुद्धिवान लागेल. भक्तीचा शोध कोणी घेऊ शकत नाही. शहाणा तो आणि हा त्याला कसा लागेल? शहाणा लागेल. तो शहाणा पाहिजे पण दीडना पाहिजे आहे की नाही. हा आणि शहानिया पुढे एकच वचन असं. आणि देवतांनी ठरवलं की हनुमंतराय बुद्धिवान तर नाही, ते बुद्धिवान तर आहेच आहे पण बुद्धिवताम म्हणजे वरिष्ठम बरं का. म्हणजे त्या ठिकाणी सर्व बुद्धिवानामध्ये वरिष्ठ आहे तो हनुमंतराय. आणि नंतर हनुमंतराय गेले लंकिनीचा वध करतात. आणि हनुमंतराय भक्तीचा शोध घेणारे आहे म्हणून तर तुकोबारायांनी सुद्धा त्यांनाच विचारली ना भक्तीची वाट. कुणालाही कहाणी विचारली. हा काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा, माझ दावा व्यास भटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यास भटा, मज दावा व्यास भटा, काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. आणि काय भक्तीच्या त्या वाटा, भक्तीची वाट संतांनी विचारली. कुणाला विचारली? हनुमंतरायाला. केली सीता शुद्धी आणि मूळ रामायणा आधी. मूळ रामायण वाल्मिकी रामायण आहे आणि त्या रामायणाच्या आधी सीता शुद्धी म्हणजे शोध घेतला हनुमंतरायांनी बरं का. म्हणजे भक्तीचा शोध घेणारे कोण असेल तर हनुमंतरायच आहे. आणि बुद्धिवान आहे आणि ते बुद्धिवान माणसाचंच काम आहे. आणि लंकेनीचा नाश केला. रावण मारण्याच्या आधी बवणी करून टाकली आणि लंकेवरती फिरायला सुरुवात केली. खूप वर्ण आणि सुंदर वर्णन आहे लंकेचं. बरेचसे व्यवहार त्यांचे वेगळे आहेत. हनुमंतराय सच परब घेऊन पाहतात लंकेवरती. पण भजन कीर्तनाचा कार्यक्रम कुठे ऐकायला येत नाही. हा
वेगळेच कार्यक्रम सर्व. आणि एका घरातून मात्र भजनाचा आवाज आला. हा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय याला राम पुला जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि लंकेमध्ये गेल्यानंतर सर्वीकडे फिरले हनुमंत आहे. भजन कीर्तनाचा आवाज ऐकू येत नाही. एका घरातून आवाज आला, बिभीषण. आणि बिभीषणाने तसं मागितलं होतं ब्रह्मदेवाला. जेव्हा तपश्चर्या केली होती ना, तिघांना विचारलं काय पाहिजे. रावणाने मागितलं मला अमर व्हायचं, म्हणे अमर होता येणार नाही. एक तर मला वानर, एक तर माणसाच्या हातून मृत्यू हा. आणि कुंभकर्णाने मागितलं होतं निद्रापद, म्हणून तो 6 महिने झोपायचा. आणि बिभीषणाने मागितलं होतं की मला देवाची सेवा पाहिजे. मोठा देवारा आहे. राम, लक्ष्मण, सीता सर्व आहे. हनुमंतराय सुद्धा आहे त्या देवाऱ्यामध्ये. आणि भजन चालू आहे. हनुमंतराय तिथं गेले. हनुमंतरायाने विचारलं तुम्ही कोण. मी बिभीषण आहे, रावणाचा भाऊ. म्हणे रावणाचे भाऊ असून सुद्धा तुम्ही भजन करता. म्हणे हो, मी तेच मागितलं होतं. आणि त्यालाही कारण आहे. हा धर्मरुची नावाचा प्रधान आहे, प्रताप भानूचा. हा, दोन्ही भाऊ राक्षस झाले आणि हा त्या कुलामध्ये आला, पण संत निघाला. सांगितलं तुम्ही कोण.
मी रामभक्त हनुमान, रामाचा सेवक, चरणाला मिठी मारली बिभीषणाने की देवाची भेट व्हायला पाहिजे. इच्छा होती पण देवाच्या भक्ताची भेट झाली म्हणजे देवाची होणारच आहे. कारण आधी संत जीवनामध्ये पाहिजे, नंतर देव येतो, है की नाही? आधी संत आणि नंतर कारण देवात आणि जीवामध्ये भेट करून देणारे मधला दुवा जर कोण असेल तर ते संत आहे. संताविन प्राप्ती नाही. आणि ऐसे वेद देती हरी प्राप्तीशी उपाय. धरावे संताचे ते संता पायी माता देविता सतभावे. पायी माता देविता सद्भावे. हो संता पायी माता देविता सतभावे. संत पायी माता देविता सद्भावे. हो तिने भेट देव आपोआप, तिने भेट देव आपोआप. देव आपोआप, भेट देव आपोआप. हो तिने भेट देव आपोआप, तिने भेट देव आपोआप. भेट देव आपोआप, भेट देव आपोआप. मानोनिया संता अखंड बजावे. मानोनिया संता अखंड बजावे. मनोनिया संता अखंड बजावे. मनोनिया संता अखंड बजावे. हे राम राम राम, हे राम राम राम, हे राम राम राम, हे राम राम राम. हे राम राम राम, हे राम राम हे राम. राम राम राम, हे राम राम राम. आणि देव भेटणं वेगळं, देव कळणं वेगळं आहे. देव असा भेटू शकतो पण संताशिवाय कळू शकत नाही. हा देव भेटू शकतो पण कळणार नाही, तो संतामुळे कळतो. वस्तू भेटणं वेगळं आणि कळणं वेगळं. वस्तू भेटणं महत्वाचं आहे का कळणं? हा कळणं महत्वाचं आहे. नाही कळलं तर फजिती होते ना, हा. फजिती होते. कळलं नाही की वस्तू मिळू शकते पण कळणं महत्वाचं आहे. एका गरीब मुलाचं लग्न होत नाही, लोकांनी लग्न करून दिलं. श्रीमंत सासरा भेटला. आता श्रीमंत सासरा भेटला, लोकांनी त्याच्या बाजूने सर्व साक्षी दिले की आम्ही जबाबदार आहे. लग्न झालं, पंक्तीत बसले जेवायला. आणि नरदेव बसला ना जेवायला. नरदेवाचे मित्र, तो जसा घास घेणार तेवढ्यामध्ये एकाने हात पकडला, म्हणे जेवू नको. जो रुसणार नाही ना तो नरदेवच नाही. तो आता रुसायला तयार नव्हता बरं का. तो नरदेव रुसायला तयार नाही, पण मित्रांनी, नरदेवाचे मित्र, इकडे काय म्हणतात त्याला, लांडगे. हा नरदेवाच्या सोबत असतात. तुमच्याकडे काय म्हणतात? आमच्याकडे लांडगे म्हणतात. इकडे तेच म्हणतात. बर, दुसरं म्हणत असतील मित्र, पण लग्नामध्ये त्यांना लांडगा शब्द आहे आमच्याकडं बरं का. हा आणि त्याची लय वरवर असते लग्नात, है की नाही. हा पंक्तीत बी फिरतं ते, काही पाहिजे का, काही पाहिजे का, सांगा, काही लागलं सांगा. आणि स्वयंपाकावाल्याने कधी सांगितलं की बा तू एक काम कर, सरबतच्या बाटल्या घेऊन ये बरं. जा जाता तर येतच नाही.
काही लागलं की सांग जा फक्त हा? लग्न लागायला निघलं ना की ड्रायव्हर गाडीमध्ये, ड्रायव्हरच्या शेजारी नरदेव ना, त्या नरदेवाला तिकडे सरक म्हणतो, नरदेव तिकडे कोपऱ्यात ना बसतो फाटकाकून, चाल दे रे. कोण? हा लांडगा. लांडगा ध्यानात ठेवा तुम्ही, अजून ध्यानात ठेवलं की नाही. हा आणि त्या गावामध्ये गेले समजा लग्न लावायला, बँड वाजतोय, नरदेव घोड्यावर बसलेले लोक नाचतात. त्यावेळेला काही लोक येतात म्हणे चला पुढे, आता कुठपर्यंत नाचता, टाइम झाला. त्या टायमाला हेच पुढे येतो, नाचू द्या, लग्न काही बार बार होत नाही. कोण? लांडग. काही झालं की मारबीतेच खात. कोण? हा आहे की नाही. लांडग्याची वर असते, पण कुठपर्यंत? लग्न लागेपर्यंत, आहे की नाही. हा हेही सांगितलं रामकथेमध्ये. हा मोरारी बापूने खूप सुंदर सांगितलेलं आहे बरं का. असो, आणि चोपाई याच्या सुंदर बरं का. एकदा का नवरीने हार टाकला नरदेवाला, नरदेवाने नवरीला टाकला ना, मग कोणी नरदेवाच्या बापाला बी विचारत नाही. वा एकदा लग्न लागलं की नवरीचा बाप बी खांदा असा हुंदळा मारून चालतो नरदेवाच्या बापाला, आणि पुढे गेला की खाओ तुम्ही का, बरं 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 जे आहे जाय की नाही. भाव कमी होऊन जातात सर्वांचे. आता तिकडनं लग्न लागलं, नवरी वाटी लावताना आता गाडी तेच नरदेवाला सजवलेली. आता ड्रायव्हरच्या शेजारी कोण? नरदेव. आणि नरदेवाच्या शेजारी कोण? बरोबर आहे की नाही. हा नवरी. आणि आता ते कुठं गेलं लांडग? आता फाटकाला लटकलं ते, त्याला कुठं जागा आहे आता, आहे की नाही. हा तसं त्याने हात पकडला, म्हणे जेवू नको, काहीतरी माग तेव्हा जेव. अरे म्हणे गड्या लग्न होत नव्हतं, गरीब आहे मी, झालं तर उद्या ना म्हणे. मी काय सांगतोय, वस्तू मिळणं वेगळं कळणं वेगळं. लग्न जुटलं म्हणे, आता झालं इकन तिकन होऊ द्या. हा घ्या ना जेवून. म्हणे नाही रे, रुसावंच लागतं लग्नात. हा नांदो नांदी रुसला. तेवढ्यामध्ये सासराला काय पाहिजे, आता सर्व दिलं होतं त्यांनी. त्यावेळेला कानात म्हणतो लांडगा, कपाट माग, मोठं माग, मोठं. कोणतं आहे ते मोठं? हा काय नाव आहे मोठ्या कपाटाला? नाही, गोदरेजचं कंपनी आहे कपाट. आमच्याकडे राजाराणी म्हणतात, तुमच्याकडे? हा बरोबर आहे ना. हा आणि मोठं कपाट बरं का. उंच पुरं कपाट, रुंद कपाट मागितलं त्याने. आता जळगाव सारखं गाव जवळ, तर सासऱ्याने स्पेशल गाडी पाठवली, मोठं कपाट गाडीत टाकून आणलं, त्याच्या पुढे ठेवलं असं स्टेरिओ सारखं. आता येणार देव त्या कपाटाकडे पाहायचं मग जेवण करायचं. मित्राला म्हणे जमलं ना, आता म्हणे जमलं गड्या. हा पण म्हणे आता काही मागायचं सांगू नको, जे झालं ते बरं झालं आता, आहे की नाही. हा कारण जास्त रुसणं चांगलं नाही. आमच्या गावात एक नरदेव रुसला होता. हा अंगठी दिल्याशिवाय जेवतच नाही म्हणे. लोकांना उचलून ओट्यावर ठेवला, म्हणे अंगठी आल्याशिवाय जेवू नका, आहे की नाही. अंगठी आल्यावरच जेवता आता. हा आणि टाकले सर्व ते अन्नाचे भांडे गाडीमध्ये. रात्री संध्याकाळचं लग्न होतं, मग रात्री आले गावामध्ये. मग राहू द्या बाबा, येतात ती सर्व भांडे सकाळी पाहू, नाहीतरी महिला मंडळी येते नसतं पाहायला, भांडे पाहायला येते नस की नाही, राहू द्या बाहेर. सकाळी तरुण मंडळी आले, म्हणे आता एक काम करा, बाकीचे भांडे पलंगावरती ठेवा, पण कपाट तर घ्या मध्ये आता, नाहीतर मग कामाला गेले की अवघड होईल. कपाट घ्या मध्ये. 5-6 मुलं ते कपाट घेऊन घरात जायला लागले. झालं नेमकं काय, त्याच्या घराचा दरवाजा आता लहान, कपाट झालं मोठं. हा कपाट त्याला मिळालं पण कळालं नाही. आता कपाट दरवाजातून आज जात नाही. त्यावेळेला एक 80-85 वर्षाचा बाबा काठी टेकवत तिथं आलं. म्हणे काय झालं रे? म्हणे काही नाही, कपाट भेटलं याला, पण दरवाजा लहान आहे, कपाट मोठं झालं, घरात जात नाही. अरे म्हणे सोपा आहे ना, म्हणे दरवाजातून जात नाही ना. म्हणे नाही. मग याच्या घरावरचे 2-3 पत्र काढा म्हणे, वरचे 3 पत्र 2-3 काढा म्हणे, वरून कपाट सोडा दोराने, कपाट बसवा, पत्र ठेवून द्या. याच्या करता म्हातारे माणसं पाहिजे. 2-3 पत्र काढले, कपाट वरतून सोडलं, भिंतींच्या जवळ लावलं. ठेवा म्हणे पत्र. ते पुढे चाललं गेलं. आता पत्र ठेवायला लागले. झालं काय, त्याच्या घराच्या भिंती होत्या लहान, कपाट झालं उंच.
म्हणजे भिंतीपेक्षाही कपाट उंच गेलं. आता पत्र बसतील का ते? तेवढ्यात अजून एक बाबा आले म्हातारे, म्हणे ए सोपा आहे, पत्र बसत नाही ना? म्हणे नाही ना. कपाट उंच झालं. म्हणे किती फूट उंच झालं? म्हणे 1 फूट उंच झालं. अरे म्हणे मग 2 फुटाचा गड्डा खोदा, त्याच्यात कपाट बसवा आणि पत्र ठेवून द्या. 2 फुटाचा गड्डा खोदला, कपाट खाली गेलं, पत्रगित्र बसले. पण लग्नात आलेल्या मावश्या मुख्या बसतील का? वर आळणी म्हणतात का तुमच्याकडं? त्यांनी ते उकरलेली माती मस्त त्या कपाटाला लावली, पाणी टाकलं, ठोकून टाकून मोकळं केलं, सारून बी टाकलं. हा, आणि नानोरा सुरू झाला इकडं नरदेव नवरी नानायला. आणा म्हणे नरदेव नवरीचे कपडे. आता कपडे आणायला गेली नवरीची बहीण, ते कपाटच उघडत नाही. काय कारण? अर्ध मातीत दबलं, त्यानं काय उघडीन आता? याला कपाट मिळालं का कळालं? आहे की नाही? मिळालं पण कळालं नाही. तसं आपल्याला देव भेटू शकतो, मिळू शकतो, पण कळू शकत नाही. मग ते पलंगावर भांडे ठेवले, लहान लहान भांड्यापासून तर मोठ्या मोठ्या भांड्यापर्यंत, बरं का, सर्व भांडे ठेवले. आणि ते पाहायला लागले सर्व महिला मंडळी, वा वा सगळे भांडे आले म्हणे, कोणतंच भांडं कमी नाही. गरीबाचा मुलगा आहे पण भांडे सर्वच आले. टीव्ही पावतर आलं, सगळंच आलं त्याच्यात. तेवढ्यामध्ये एक मावशी आली, 90 वर्षाची वयाची, वाकत वाकत आली, काठी टेकवत. गोल काचाचा चष्मा लावेल, दांडी तुटेल, दोरानं बांधेल, काच फुटेल. आणि आली. आणि आल्यानंतर मग त्या मावशीने पाहायला सुरुवात केली. म्हणे जे भांड पाहिजे ते नाही आलं नाही याच्यामध्ये, जे पाहिजे ते नाही आलं याच्यामध्ये. म्हणे काय पाहिजे होतं? म्हणे तुम्हाला नाही सांगत, नरदेवाच्या आईला सांगते, म्हणजे बिना अक्काडीचं पेटलं पाहिजे. तुम्हाला सांगून काय उपयोग आहे? हा हा, नरदेवाच्या आईला, बरोबर आहे ना? तिला सांगते म्हणे. आणि आली ना बा तेवढ्यामध्ये. कोण? वरमाय म्हणतात तुमच्याकडे? वरमाय आली. कालचे तांदूळ असेच होते की नाही? हो, तेव्हा ओळखू येत होते पहिले, वरमाय कोणते आणि वरबाप कोणता आहे. घरातले काके चुलते ओळखू येत होते, कारण पूर्ण मोरड भरायची नाही इतकं. आता तर लोक थोडस कष्ट टिकालाव म्हणतात. एखादा तांदूळ चिटकला तर चिटकला, नशिबानं समजा, आहे की नाही? हा. आणि कपड्याला सुद्धा हळदीचे पंजे मारायचे, कुंकवाचे पंजे मारायचे, लोक राग नाही भरायचे. आता अवघड आहे. आणि आली ना वरमाय. म्हणे काय झाला त्या? म्हणे तुझा मुलगा एक कोणता एक हे म्हणता, सर्व भांडे आले, जे पाहिजे ते नाही आलं ना याच्यात. म्हणे कोणतं भांड पाहिजे? अगं म्हणे पाणी तापवायचा बम पाहिजे होता ना. सगळे भांडे आले पण पाणी तापवायचा बम कुठे याच्यात? आता त्या मावशीला बम म्हणजे काही माहितीच नाही ना. पण त्याने सुरू केलं ना त्या मावशीनं. म्हणे मेला लय श्रीमंत सासरा सांगता याचा, सर्व दिलं पण बम नाही दिला म्हणे त्याने. आणि काय फायदा इतकी इस्टेट असून बी त्याची? सर्व दिलं पण बम नाही दिला, सर्व दिलं पण बम नाही दिला. आणि बसली ना बा राग भरून ओट्यावरती. हा, घराच्या बाहेर मोठा ओटा आहे, ओट्यावर जाऊन बसली मावशी. आता नवीन नवीन नवरी तिनं चहा केला. आणि चहा पिण्यासाठी सासूला आवाज दिला. म्हणे आत्या, आत्या, ओ आत्या, 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 आत्या. लक्षात आला तुमच्या? आहे ना? आत्या, आत्या. पण फुल व्होल्टेज मध्ये होती मावशी, मागे फिरून पाहत नाही. सुनबाई तिथं गेली. म्हणे घ्या चहा. म्हणे फेक तिकडे तो चहा. मेली तरी तुझ्या आजचा चहा पिणार नाही. म्हणे काय कारण? म्हणे तुझ्या बापाने सर्व दिलं पण बम नाही दिला. म्हणे हा घोळ आहे का? मुलीनं बापाला फोन लावला. म्हणे बाबा लवकरात लवकर एक पाणी तापवायचा बम घेऊन या, नाहीतर माझी सासू माझा बम केल्याशिवाय राहणार नाही. त्यानं स्पेशल गाडी केली, ते आणला बा तो तांब्याचा बम. या मावशीनं काय केलं पाहिला. म्हणे याला म्हणतात का बम? मनातल्या मनात. आणि तो बम ठेवला बा स्वयंपाक खोलीमध्ये. जुने घर गोबा केलेला. आणि सकाळी सकाळी मग तिने विचार केला, म्हणे कोणाला हात लावू देणार नाही, मी शेकटी पाणी आणील, मीच पाणी टाकीन, पाहुण्यांना सुद्धा आंघोळीला मीच देणार, कोणाला हात लावू देणार नाही, कारण लग्नात पाहुणे भरपूर होते. सकाळी मावशी जागा झाली ना हापसणीवर गेली. 2-2 हांड्याने पाणी आणायला सुरुवात केली हापसणीहून. आणि पाणी टाकायला सुरुवात केली त्या बम मध्ये. तर त्या बम मध्ये त्या मावशीनं 80-90 हांडे पाणी टाकलं बा.
तुम्ही म्हणसाल 89 दांडे 5 दिवस चांगलं होतं, हे महाराज नक्की आज डोक्यातून गेलं. त्याचं कारण होतं, ज्याच्यात पाणी टाकताना त्याच्यात नाही टाकायची ते मावशी, ज्याच्यात जळतण टाकताना त्याच्यात टाकायची. हांडा उभारला की मोठी धार खाली लागायची. आणि आता 89 हांडे पाणी तिथं थांबील का? ते पाणी जा निघालं ना, जिथं पाहुणे झोपले होते तिथं गेलं, तर अर्धे पाहुणे डुबले. पाहुणे जागी झाले म्हणे, अहो पाणी कुकणं आलं. नरदेवाच्या बापाला जाग केलं, पाणी आलं म्हणे तुमच्या घरात, कुकून येतं पा. नरदेवाच्या बापाने एक बॅटरी घेतली, ती बॅटरीचा प्रकाशात म्हणे निघलं ना बा ते पात 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 पाणी कुकणं येतं. तर स्वयंपाक खोलीतून पाहिलं तर हे भूत पाणी टाकून राहिलं बम मध्ये. मग हे गेलं तिथं. नरदेवाचा बाप म्हणे काय करती? म्हणे तुम्हाला नाही कळणार. म्हणे मरला तर कळलंच नाही ना, काही करायला गेलो की तुम्हाला कळत नाही, तुम्हाला काही समजत नाही. हा पण तू काय करते? म्हणे आपल्या घरी पाहुणे मुक्कामी किती आहे? म्हणे 100च्या वरती आहे. मग इतक्या लोकांना पाणी तपवायला किती टाइम लागेल? हा किती पाणी लागेल? म्हणे किती लाकडं लागतील? कोण करेल कोटाना? बरं आहे म्हणे 1 कट्टे पाणी तपवते. म्हणे किती टाकले अंडे? म्हणे 90 अंडे टाकले. म्हणे अजून किती टाकती? म्हणे अजून 30-35 अंडे टाकते, म्हणजे एका खट्टे आंघोळीला होईल. त्यावेळेला नरदेवाच्या बापाने तिला सांगितलं म्हणे, ओ येडी हळद, हा खाली वाकून पाय. आणि बॅटरी चमकोलीन दाखवलं तर मोठी धार चालू होती. मावशीनं मंत्रात बदल केला, म्हणे मेल्यानं देऊन दिला म्हणे, पर फुटकाच दिला म्हणे. आता बम फुटकी आहे का तू फुटकी आहे माय, आहे की नाही? हा बम मिळाला मावशीला का कळाला? हा मिळाला पण कळाला नाही. नामदेवरायांना सुद्धा देव भेटले होते पण कळले नाही, म्हणून कळण्यासाठी खेचरांकडे जावं लागलं. आणि याशिवाय खेचरांना गुरु केल्यानंतर मग देव कळले. सुरुवातीला नामदेवरायांना कुठं कळले? संत बी हा तुमचेच तर पाय देवाच्या डोक्यावर आहे म्हणे, शिवलिंगावरती. तुम्ही काय देवाच्या बाबतीत सांगणार? आणि देव आले होते भेटायला, कळले नाही. नामदेवरायांना देवाने सांगितलं होतं, मी तुझ्या हातचं दूध पिणं वेगळं, तुझ्या हातचं जेवण करणं वेगळं, आणि मी कळणं वेगळा विषय आहे. आणि खेचरांना सद्गुरू केलं, त्यावेळेला भगवान परमात्मा कळले. नामा म्हणे खेचर पायी, आणि ओळखी झाली सरवाटा. आणि श्री गुरु नायके पूर्ण कृपा केली, आणि नीच वस्तू दाविली माझी मज. आपल्यातली नीत वस्तू दावणारे संत आहेत. विषय काय चालू आहे आपला? देव भेटणं वेगळं आणि देव कळणं वेगळं आहे. तसं विभीषणाला आनंद झाला की हनुमंतराय संत आहे. रामचंद्रांची आपल्याला भेट होणार, रामचंद्र कळणार. हनुमंतराय कोण आहे? संत आहे आणि भक्त सुद्धा आहे की नाही? हा आणि हनुमंतरायने सांगितलं, काही इच्छा आहे तुमची म्हणा, मला रामाची भेट करून द्या, मी तुम्हाला रामचंद्रांची भेट करून देणार. पण एक करा, तुम्ही मला सीता माता दाखवा, मी तुम्हाला रामचंद्रांची भेट करून देणार. कुठं आहे? अशोक वाटिकेमध्ये. आणि अशोक वाटिकेमध्ये सीता माता आणि त्या ठिकाणी हनुमंतराय सुष्परूप घेऊन जातात. वृक्षावरती बसले आणि सीता माता रामचंद्रांची आठवण करीत असताना त्रिजटाला सीता माता म्हणाली, त्रिजटे, आईसारखं प्रेम करणारी भेटली बरं का त्रिजटा सीता मातेला तिथं. राक्षसाची लंका असेल पूर्ण, पण सीता मातेला मुलीसारखा जीव लावणारी राक्षसीन सुद्धा आईसारखी भेटली बरं का. आणि म्हणजे राक्षसांमध्ये सुद्धा माणुसकी होती थोडीफार, आहे की नाही? हा. आणि त्यावेळेला मला विस्तव दे, मी भेटून घेते, असे समोर हात केले. त्रिजटा म्हणाली, या ठिकाणी विस्तव नाही माते, काय करायचं? त्रिजटा थोडी बाजूला गेली. तेवढ्यामध्ये हनुमंतरायाने अंगुष्ठी जी आहे ना रामचंद्राने दिलेली, ते सीता मातेच्या आणि असे हात केले होते ना, आणि हातावरती टाकली. सीता मातेने अंगठी ओळखली की कोणीतरी राम भक्त या ठिकाणी आलेला आहे. आणि इकडे तिकडे पाहिलं, सीता मातेने आवाज दिला आणि सुष्परूप धारण केले हनुमंतराय. आणि पुढे सीता मातेच्या उडी घेतात. आणि हनुमंतरायाने सांगितलं,
सीता मातेला सांगितलं की मला रामचंद्रांनी पाठवलं तुमच्या शोधासाठी. मी राम सेवक आहे, रामाचा भक्त आहे. आणि सीता मातेला सांगितलं हनुमंतरायाने, माते चिंता करायची गरज नाही, तुम्हाला चिंता करायची गरज नाही. माझ्या जर मनात आलं ना तर तुम्हाला मी खांद्यावर घेऊन जाईल. हा, या रावणाला एका बुक्कीमध्ये याचा वध करेल आणि तुम्हाला घेऊन जाईल खांद्यावरती मी. परंतु तशी मला रामचंद्रांची आज्ञा नाही, तशी आज्ञा नाही. सीता मातेला वाटलं दिसतं लहान पण गोष्टी मोठ्या करतो. हनुमंतरायाला कळलं ना की आई साहेबांच्या मनामध्ये संशय आला. जा आकार मोठा केला की नाही, सीता माता आता बारीक मुंगी सारख्या दिसायला लागल्या. हनुमंत लहान झाले. हनुमंतराय म्हणतात, माते फार भूक लागली मला, कारण सागर पार केला ना, भूक लागली. मध्ये विश्रांतीसाठी होतं ना पर्वत वगैरे सर्व काही, नाचायलाही मिळालं सुरचाचा मुख विश्रांतीसाठी, पण खायला काहीच नाही मिळालं. भूक लागली माते. म्हणे भूक लागली तुला? म्हणे हो ना. मग थांब ना थोडा वेळ, बट्ट्या उन राहिल्या म्हणे आता गौरीवरच्या. आणि सीता मातेने सांगितलं, अरे हे रावणाची जे बाग आहे ना, हे सर्व फळ आहे म्हणे, याच्यामध्ये तुला पटेल ते फळ खा. पण एक कर हनुमंता, नुकसान करू नको. आणि तुमचा स्वभाव कसा आहे, नुकसान केल्याशिवाय खायचं नाही. एक फळ खायचं तर 100 पाळायचे, हा स्वभाव तुमचा आहे म्हणे. नुकसान नाही करायचं. हा, खाली पडलेले फळ खाल्ले तर चालतील, खाली पडलेले. हनुमंतरायाने सांगितलं, हो माते, झाडावरती नाही चढणार मी, खाली पडलेले फळ खाईल. आता सीता माता रामचंद्राच्या ध्यानामध्ये, आणि ज्याचा जसा स्वभाव असेल तो काही जात नाही. जातो का? नाही जात ना. त्या दिवशी पाहिलं ना आपण भाकरवाळावं आहे की नाही, अंतरीचे दायन स्वभाव बाहेर जातात का ते? तसं हनुमंतराय म्हणतात, आमचाही स्वभाव जात नाही काही झालं तरी. एका माणसाला 3 मुली होत्या, सुंदर होत्या. सुंदर होत्या, शिकलेल्या होत्या, बाप श्रीमंतही होता, आणि परमार्थी क्षेत्रातली आवड होती मुलींना. सर्व ठीक आहे, पण तरी त्यांचं लग्न जुळत नाही. तिन्ही सुंदर, शिकलेल्या, बापाची खर्च करायची तयारी, कोणत्याही गोष्टीची अडचण नाही, लग्न जुळत नाही. त्याचं कारण होतं, त्या तिन्ही मुली होत्या बोबड्या. तुमच्याकडे तोत्र्या म्हणतात का? हा, तोत्र्या, बोबड्या म्हणता. कोणाचेच शब्द समजत ना. पाहुणे आले ना, ते फोटो मध्ये बायोडाटा टाकला ना की पसंतच पडायच्या. पण पाहुणे आले आणि विचारलं, बाई तुला काय काय येतं स्वयंपाक, नाव काय तुझं, विचारलं की झालं समजा. मुलीचा बाप कंटाळला. शेवटी म्हणे, तुमचा संबंध जुटतो म्हणे, पण बोलल्यामुळे हुकतो, आणि तुम्ही जर नाही बोलल्या ना संबंध होतो म्हणे. आजही पाहुणे येणार आहे मोठीला पाहायला, आणि तुम्ही जर नाही बोलल्या तर मोठीचा संबंध होईल, मग राहीन 2 नंबरची तिचा होईल, मग 3 नंबरचा बी तिचाही संबंध होईल, माझ्या डोक्याचा ताप मिटेल म्हणे. तुम्ही बोलू नका फक्त, की झालं काम. त्या तिन्ही मुलींनी काय केलं, बापाच्या डोक्यावर हात ठेवला, आणि तिन्ही मुलीने सांगितलं, बाबा तुमची शपथ आम्ही बोलणार नाही. बापाला वाटलं आपली शपथ टाकली, आता बोलणार नाही. बरं, या शपथ घातली ना, बोलणार नाही. तेवढ्यामध्ये झालं काय, पाहुणे घरून निघले. 15-20 पाहुणे, नरदेवाचे मित्र, नरदेवाच्या बापाचे मित्र, सगळे निघले. काही नातेवाईक असतील, मामे वगैरे. आणि स्वयंपाक सुंदर बनवला, पंचपक्वान्न चांगले बनवले. मुलींना स्वयंपाक चांगला येतच होता. आणि मोठ्या मुलीचं नाव होतं म्हणजे सुमन. काय होतं तिचं नाव? सुमन. आणि आले पाहुणे, हातपाय धुतले, बसले जेवायला.
बसायला पाठ, ताटाला पाठ, रांगोळीचा ताट, अगरबत्तीचा गमगमाट मस्त व्यवस्थित चाललं. पण मुली झालं काय नेमकं, बोलायचं सांगितलं नाही ना. कोणी आळवा हात लावला की मुली द्यायची नाही, पोळी भाजी द्यायची नाही. पुढे हात आळवा नसला की टाकायच्या वड्या येताना. असा कार्यक्रम चालला. नवरदेवाचा बापाचं नाव तर रामभाऊ, सोबत नेलते श्यामभाऊ. मग श्यामभाऊ म्हणतात रामभाऊ काहीतरी गडबड आहे म्हणे. नाही हो, चांगला व्यवस्थित सर्व, मुली सुंदर आहे म्हणे. मुली बोलत काऊन नाही म्हणे. तीनही मुली वाळायचं काम करतात, बोलत एकही नाही. म्हणे अजून कशा काय बोलतीन त्या. आता आपण बोलू त्या मुख्य राहतील, पुढे मग त्या बोलतीन तर आपण, हा कार्यक्रम पुढचा आहे. हा, पण या श्यामभाऊला काही दम धरावलं नाही. श्यामभाऊनं काय केलं, कढी पेली कढी. आता ते कढी बनवली होती मोठ्या मुलीनं सुमननं. या श्यामभाऊने लागे तिला आवाज जाईल त्या भाषेमध्ये, वा रे वा कढी, याला म्हणतात कढी. आजपर्यंत कढी भरपूर पेली असेल पण अशी कढी नाही झाली. आता त्या मोठ्या मुलीने बनवलेली सुमनने, तिच्याकडून काही रावलं नाही. तिच्या आजच्या कढीची स्तुती केली. ते धावत आली ना पाहुण्याजवळ बापाच्या देखत. म्हणे उदित निदोल झाली, तिथे दिलं जातं मिळत जातं पण तेव्हा कुठं गोल झाली, थोपत होली आहे. श्यामभाऊ म्हणतात घ्या पाहून. मग आता 2 नंबरची न मुख बसावं ना. तिला वाटलं हिचं पत्ता कट झालं, नंबर आपला आहे. ते पाहुण्यांचे देखत पळतच आली बापाच्या जवळ. हा, बाप तिथं जेवतच होते पाहुण्यामध्ये. आली बापाला म्हणाली, म्हणे बाबा बाबा तुम्ही बोई, तुम्ही बोई. थेप्पत घेतली होती, थेप्पत घेई. चाल म्हणे. दुसरी विकेट पडली आता रामभाऊ. आली तिसरी. आता तिसरीनं मुख बसाना. तिसरीला वाटलं या 2 कट झाल्या, नंबर आपलाच आहे आता. ते तिसरी पळतच आली आणि पाहुण्यांच्या देखत या दोन्हीच्या मध्ये कुदून म्हणते, तुम्ही दोईच्या दोई बोई. आपण मी बोईच नाही. ओ माय, तुनं कला अनगोड केला. त्या पुरल्या पण तुम्ही पुरले बरं का. जसं त्या तिन्ही मुलींना बापाने शपथ दिली पण तरी स्वभाव गेला नाही, तसं हनुमंतरायाला सांगितलं सीता मातेने, नुकसान करायचं नाही, खाली पडलेलं फळं खायचे. हनुमंतरायाने अपमानही केला नाही सीता मातेचा. पण काय करायचे, भुईमुंगाचं झाड कसं आपण असं उपटलं तसं ते पूर्ण वृक्ष फळांचं उपटायचे, खाली आपटायचे आणि मग खाली पडलेले फळं खायचे. की बा सीता मातेचं लक्ष गेलं इथं सांगायचं, वरचे थोडी खाल्ले आम्ही, खाली पडलेले खाल्ले ना. तेवढ्यामध्ये रामाचे सेवक बरं का आणि जंबूमाडी वगैरे सर्व लक्ष गेलं आणि धावत आले. एक धावत आला हनुमंतरायाला पकडायला, ते का बुक्कीमध्ये मागेच वाटी लावलं. ते धावत गेलं आणि आवाज द्यायला लागलं, धावा धावा धावा. अरे वानर भरपूर पाहिले पण असं वानर नाही पाहिलं, खतरनाक वानर आहे, धावा. आणि बानरी बाको रे, ताली वाजवा. बानर बाको रे, बानर बाको रे, बानर बाको रे, लंका नगरी में मच गया कोरे. बानरी बाको रे, बानर बाको रे, बानर बाको रे, लंका नगरी में मच गया कोरे. बानरी बाको रे, बानर बाको रे, बानर बाको रे.
अरे लंका नगरी में मच गया खोरे वानरी बातो रे वानरी बातो रे आणि हनुमंतरायाला पकडायला सर्व आले आणि असा घेराव टाकला सर्वांनी पकडण्यासाठी. पण हनुमंतरायाने काय केलं, एका एका बुक्कीमध्ये बेशुद्ध करायला सुरुवात केली. वृक्ष उखडलेले हाती घ्यायचे हनुमंतराय आणि वृक्षांनीच मारायला सुरुवात केली. अशोक वाटिकेचा सर्व विध्वंस केला. जो पळायला लागला रावणाकडे सांगण्यासाठी तर त्याला हनुमंतराय एका बुक्कीमध्ये मागे फिरवायचे आणि सर्वांना एकत्रित केलं, बसवलं सर्वांना आणि सर्वांना सांगितलं हातामध्ये गदा घेतली आणि करा भजन रामाचं. रामाचं भजन नाही केले तर डोकंच फोडतो हनुमंतराय म्हणाले गदा घेऊन. हनुमंतराय नाचायला लागले आणि सर्वांना त्या ठिकाणी भजन करायला सांगितलं टाळी वाजवून. श्रीराम जय राम जय जय राम 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 सियावर रामचंद्र भगवान की. आणि हनुमंतरायांनी सर्व अशोक वाटिकेचा विध्वंस केला. श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय ताली वाजवा. श्रीराम जय राम जय जय राम 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 आणि हनुमंतराय भजन करता करता तो डोळे बंद आहे. बाकीचे टाळ्या वाजून राहिले, हनुमंतराय नाचून राहिले आणि त्यांनी गदा हाती ठेवली, तीनच खाली ठेवली. तेही नाचायला लागले त्यांच्या नांदामध्ये. त्यांना सांगता 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 तेही नाचायला लागले. श्रीराम जय राम जय जय राम 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 आणि डोळे बंद झाले हनुमंतरायाचे. आणि एक मागच्या मागे निघालं पळत आणि मागच्या मागे निघालं आणि रावणापर्यंत गेलं. आणि रावणाला सांगितलं की वानर लय पाहिले पण असं वानर नाही पाहिलं. वानर पाहिले ना पण असं नाही पाहिलं.
महाराज नाथ एक आवा कपी भारी, नाथ एक आवा कपी भारी, नाथ एक आवा कप भारी, आत एक आवा कप भारी, एहि अशोक वाटिका उजारी, एहि अशोक वाटिका उजारी, का वाटिका विहारी, एक वाटिका विहारी, मंगल भवन अमंगल हारी, धरहु सुदशरथ अजिर बिहारी, मंगल भवन मंगल हारी, धरहु सुदशरथ अजिर बिहारी, नाथ एक कप आवा, नाथ एक भारी कप आवा. बरं का, असं कप नाही पाहिलं भारी. कप म्हणजे चहाचं नाही, ते कुळ होतं. कुळ हनुमंतरायाचं कपी कुळ उद्धरले आणि मुक्त केले. आणि अहो सर्वांना मारले, आम्हाला एकही सिद्ध ठेवलं नाही. कुणाचा पाय मोडला, कुणाचे हात मोडले, कुणाचं डोकंच फोडलं, कानाचं नाक तुटलं तर कुणाचं कान. बरं का, मी कसा तरी पळत आलो. मग तुला कसं येऊ दिलं? अहो ते भजनामध्ये दंग होतं म्हणून मी पळत आलो. काहीतरी करा तुम्ही. एवढं विचित्र वानर नाही पाहिलं मी. त्यावेळेला रावणाने मेघनाथाला पाठवलं. त्याला एक नाव आहे इंद्रजित. कारण इंद्रावरती त्याने विजय मिळवला होता म्हणून त्याने त्याचं नाव पडलं इंद्रजित. खरं नाव मेघनाथ आहे. हनुमंतरायाला आणण्यासाठी पाठवलं. प्रथमतः हनुमंतरायाने एका बुक्कीत त्याला बेशुद्ध केलं. नंतर तो शुद्धीवर आला. त्याने ब्रह्मास्त्र सोडलं आणि त्या अस्त्राचा अपमान होऊ नये म्हणून हनुमंतरायाने स्वतःला बांधून घेतलं. तर हनुमंतराय कोणत्या आश्रमामध्ये बांधल्या जाणारे हनुमंतराय नाही, उलट आपलं बंधन सोडवणारे हनुमंतराय. आणि संतामुळे जीवाचं बंधन सुटते. हा आहे की नाही? ते बंधनात येतील का? बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकोणी असे संत म्हणतात. हनुमराय संत आणि हनुमंतराय संत आहेत. पण अपमान त्या अस्त्राचा होऊ नये म्हणून स्वतःला बांधून घेतलं. आणि बांधून घेतल्यानंतर रावणाच्या समोर आणलं. आता रावणाच्या समोर आणल्यानंतर हनुमंतरायाने काय केलं? रावण नाही ना विचारायला लागल्यानंतर हनुमंतरायाने सुद्धा आपल्या पुच्छचा निशासन केलं. वानरांची तेच आहे बरं का, खायचे ते काय खाली नाही बसायचे ते. हा रावणाच्या समोर तर बिलकुल नाही, त्याच्यापेक्षा उंच सिंहासन बनवायचे. रावणाने सांगितलं कोण आहेस तू? म्हणे रामाचा सेवक. आणि तुला मारायला म्हटलं तर रामाची गरज नाही. एक वानर कोणतीही आलं ना तुझा वध करेल, सीतामातेला घेऊन जाईल. पण सीतामातेचं तसं म्हणणं आहे की तुम्ही स्वतः येऊन मला घेऊन जाणे. रावणाने विचार केला की दिसतं वानर पण गोष्टी मोठ्या करतो. एकाने सांगितलं महाराज वानरांची पुच्छ वानरांना जास्त प्रिय असते. बांधा वस्त्र पुच्छला आणि वस्त्र गुंडायला सुरुवात केली. चालले ना पुच्छ वाढत वाढत. सर्व लंकेतले वस्त्र आणले पण तरी सुद्धा चालली ना वाढत. पण सीतेचे वस्त्र आणा. मग मात्र लहान केली पुच्छ आणि तेल वतलं, आग लावली
आणि प्रथम कार्य केलं हनुमंतरायाने ते चटलेली पुच्छी इकडून फिरवली इकडून फिरवली रावणाच्या. संत वर्णन करतात हनुमंत महाबळी 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 दाढी रावणाची जाडी जाडी रावणाची जाडी गाडी रावणाची गाडी गाडी रावणाची गाडी हा हनुमंत हो हनुमंत हनुमंत महाबळी दाढी जाडी कुणाची हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाडी हनुमंत महाबळी हो गाडी रावणाची गाडी हनुमंत महाबळी गाडी रावणाची गाडी आणि जाळीयेली लंका आणि धन्य धन्य बने तुका. लंका जाळली ना जाळी येली लंका धन्य धन्य बने आग लागो तया सुका जे नाम नये मुखा. किती संपत्तीवान माणूस असेल आणि तो जर देवाचा विरोध करत असेल नाम नसेल मुखामध्ये संत म्हणतात काय करायचं त्याच्या सुखाला आग लागत आहे असं. सोन्याची लंका का असे ना त्याची आणि पूर्ण लंकेला आग लावून टाकली हनुमंतरायांनी. हनुमंतरायाने लंकेला आग लावली बरं का. लंका कोणी जाडली हनुमंतरायाने आहे ना. माता लंका नेमकी कुणी जाडली हा हे पाहायचं आहे आपल्याला. असं एका गावामध्ये मी विचारलं म्हटलं बा लंका कोणी जाडली. त्या टायमाला एक बाबा उभे राहिले म्हणे महाराज आपला काही संबंध नाही मी त्या दिवशी गावाला गेलो होतो आजच आलो ज्यांना जाडलीशी पाहून घ्या है की नाही. लंका जाडली कोणी हे पाहायचं आहे आपल्याला बरं का. त्यामध्ये अंगदाने रावणाला सांगितले की तू जिवंत असून मेल्यासारखा आहे रावणा. जिवंत असून मेल्यासारखा आहे तुला मारलं काय नाही मारलं काय. मासे 14 वर्ग आहे रावणा जिवंत असून मेल्यासारखे. ते वर्ग कोणते. आणि मंदोदरी आणि रावणाचा सुंदर संवाद आहे. अहो रामाच्या नावाने दगड तरले म्हणतात तुम्ही सीता परत करा म्हणे. मग रामाच्या नावाने दगड तरले याच्यात काय नवल आहे. माझ्याही नावाने दगड तरतात. खरंच रावणाने रावण लिहिलं दगडावर टाकला तर तरला त्याचंही काय कारण हा तेही पाहणं गरजेचं आहे की नाही. हा नेमकी लंका कुणी जाडली ते पाहायचं आहे. 14 वर्ग जिवंत असून मेल्यासारखे कोणते तेही आपल्याला पाहायचं आहे. आणि सीता मातेची सोडवण करायची आहे सर्व दैत्य कुलाचा नाश केल्यानंतर. कुंभकर्ण किती मोठा सांगितला अद्भुत रामायणामध्ये तेही आपल्याला पाहायचं आहे. किती मोठा आहे कुंभकर्ण ते सुद्धा पाहायचं आहे. आणि उद्या राम राज्य अभिषेक प्रसंग बरं का तिथपर्यंत कथा असते. उत्तर रामायणातल्या ज्या कथा असतात त्या दुःखाचे प्रसंग आहेत पूर्ण ते तुम्हाला माहिती आहे बरं का. ते आपण 5 मिनिटामध्ये पाहतो काही विषय नाही.
पण सप्ताहामध्ये म्हटलं ना तर राम राज्य अभिषेकापर्यंत रामकथा करावी लागते, कारण झाले राम राज्य काय उणे म्हणजे आनंद, पुढच्या दुःखाच्या प्रसंगाची गरज नाही. हा, आणि उद्या ग्रंथपूजन आहे पहिल्या सत्रामध्ये. हा, कार्यकर्त्यांनी तसं नियोजन करून ठेवलेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये ग्रंथपूजन होईल, तरी सर्व महिला मंडळींनी आपल्या आपल्या आरत्या आणायच्या आहे, सर्वांनी आरती करायची आहे बरं का. उद्या 12 वाजता म्हणजे येतानाच आपल्या आरत्या सर्वांनी सोबत आणायच्या आहे. आरती श्री रामायण जी की कीर्ति कलित ललित सियपी की. आरती श्री रामायण जी की गावत वेदिक मुनि नारद वाल्मीक विज्ञान विशारद शुक सनकादिक शेष हरुषारद परनि पवन सुत कीर्ति. आरती श्री रामायण जी की गावत वेद पुराण शतस शास्त्र समग्रंथन घोरस मुनि जन धन संतान को सर्वस सारंश सम्मत सब की. आरती श्री रामायण जी की गावत संतत शंभु भवानी हरुघट संभव मुनि विज्ञानी. व्यास आदि कवि वर जब गानी आग भूसुंदि करुण की. आरती श्री रामायण जी की अलिमल हरनि विषय रस पीकी. शुभग सिंगार मुक्ति जुमती की सल निरोग भव मुरियमी की. नाथ मात सर्व विधि तुलसी की. आरती श्री रामायण जी की कीर्ति कलित ललित सियपी की. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम जगद्धारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि. कालिन्दटाङ्गन वन्दित चरण प्रमेय वेङ्कटानन्द भोजन भावेव त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या त्वमेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा तपस्तवा करोमि यं सकलं परस्मै नारायणाय भक्तं केशवं नारायणं कृष्णदामोदरं गिरिधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे. सियावर रामचंद्र चंद्र भगवान की